नमस्कार, मी विजयकुमार रघुनंदन चांडोले, वेदांत ॲग्रोसायन्स टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांचा सोलापूरचा प्रतिनिधी। आज आपण आलेलो आहे माळशिरस तालुक्यातील मगराचं निमगाव या गावामध्ये। इथं जवळजवळ 100 ते 150 एकर वांग्याचे शेतकऱ्यांचा ग्रुप आहे। तर काही शेतकऱ्यांनी आपल्या सिलिकॉनचा इथं वापर केला होता। त्याच्यानुसार आज आपण वेगवेगळे ज्या शेतकऱ्यांनी आपलं सिलिकॉन वापरलं, आता इथं बऱ्यापैकी 4-5 वर्ष कंटिन्यू वांग्याचा प्लॉट घेणारे शेतकरी आहेत। तर त्यांनी जे फरक जाणवले, आज इथलं जर टेम्परेचर बघितलं 38 ते 40च्या दरम्यान आहे। तर दरवर्षी ह्यांना जो सूर्यप्रकाश जास्त झाल्यामुळं जे फ्लावरिंग, फुलं गळणे, पानांची ताकद म्हणजे किंवा कोमेजणं, मरीचा प्रॉब्लेम, हे थ्रिप्सचा प्रॉब्लेम, त्याच्यामुळं जे बोकड्या व्हायरस जे काही व्हायरस यायचा त्याच्यामुळं मरीचा प्लॉट जास्त वाढायचा। तर तो जो प्रॉब्लेम आहे ह्याच्यातून त्यांनी ओव्हरकम कसं केलं, त्यांना कसा वेदांचे उत्पादनं वापरून काय काय फरक जाणवला, ते आज तुम्ही या शेतकऱ्यांची मतं जाणून घेऊया आपण आज। तर बघूया आपण कोण कोण शेतकऱ्यांना काय काय फरक जाणवले आपले। इथं बऱ्यापैकी ॲग्रोसील 40 किलोचं वापरलं गेलं, परत कार्बोसील सॉइल ॲप्लिकेशनमधून वापरलं गेलं, ग्रीनसील ड्रीप वापरलं गेलं, ग्रीनसील ड्रीप बरोबर आहारचं ड्रिंचिंग एकत्र करण्यात आलं, परत मायक्रोसील आणि फायटोक्रोमचा एकत्रित हात दिल्यामुळं फ्लावरिंगचं सेटिंग जास्त झालं, आणि केओलिनचं सुद्धा 1-2 स्प्रे झाले याच्यामध्ये। इथं फक्त बऱ्यापैकी 35 ते 38 दिवसाचेच प्लॉट आहेत। तुम्हाला मागं आम्ही एक 15 दिवसापूर्वी आलेलो पण प्लॉट दिसतील कंपॅरिझनमध्ये, आणि आजच्या घडीला आम्ही 15 दिवसानंतर जे आलोय, आम्ही 7 तारखेला आलो होतो, आज आहे जवळजवळ मला वाटतं 22 तारीख आहे आज। तर त्या दोन्हीतली ह्या 14-15 दिवसातली जी तफावत आहे प्लॉटमधली, ती तुम्हाला आज कंपॅरिझनला दिसेल। आणि ज्या शेतकऱ्यांनी प्लॉट नाहीत वापरले, जे आपले उत्पादन नाही वापरले, तर त्यांचे सुद्धा तुम्हाला फोटो आम्ही स्क्रीनवरती दाखवू। तर तुम्ही कंपॅरिझन करा, बघा आणि उत्पादनं वापरा, तुम्ही स्वतः वापरा आणि त्याचा फरक अनुभवा। मी राजेंद्र बापूराव मगर, गाव निमगाव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर, आणि हे निमगावचे सर्व शेतकरी। आत्ता सध्या आम्ही वेदांत कंपनीचे बरेच प्रॉडक्ट वापरले। त्यामध्ये सुरुवातीला बेसळ डोसमध्ये 40 किलोमध्ये 1 बॅग, अशा 2 बॅगा आम्ही सुरुवातीला बेसळ डोसमध्ये वापरल्या। त्यानंतर एक गरज पडेल अशी 3-4 वेळा ग्रीनशिल्ड आणि आहार मायक्रोशिल्ड असे हे वेदांत कंपनीचे सर्व प्रॉडक्ट आम्ही आतापर्यंत वापरले। 1 महिना आणि 5 दिवसात हे सर्व प्रॉडक्ट वापरले। याचा आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे फायदा झाला आहे, आणि हे सर्व शेतकऱ्यांनी इथून पुढे वेदांचे प्रॉडक्ट वापरावेत अशी माझी इच्छा आहे, आणि याचा अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे। तुम्ही किती वर्ष झालं वांगे करता? आता मी 3 वर्ष झालं वांगे लावतोय। तरी 3 वर्षात इतर सिलिकॉन पण आम्ही वापरत होतो, पण त्याच्यापेक्षा हा वेदांचा आम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे। सेम टेम्परेचरला तुम्हाला दरवर्षी वापरायचं? दरवर्षीचं टेम्परेचर 35-36च्या दरम्यान असतं। या वर्षी मात्र 38-40 पर्यंत टेम्परेचर आहे। मग तुम्हाला फ्लॉवरिंग सेटिंगमध्ये, फुलगळीमध्ये किंवा पानाच्या ताजगीमध्ये काय फरक जाणवतो? नाही, एकंदरीत बघायला गेलं तर आम्हाला शेंड्यापासून बुडक्यापर्यंत हे प्रत्येक गोष्टीत आम्हाला बदल जाणवतोय। आणि तुमच्या दरवर्षी तुमच्या आता बाकीचे शेजारचे पण प्लॉट आहेत सेम टेम्परेचरला, त्यांनी आता आपले वेदांचे काही वापरले नाहीत, आपण जाणून बुजून कंट्रोल ठेवले, त्याच्यातून आपल्या ह्याच्यात किती टक्के फरक, तुम्ही टक्केवारी जर सांगायचं म्हणलं? नाही, सध्या आम्हाला बऱ्यापैकी फरक जाणवतोय, म्हणजे 50% फरक जाणवतोय। नाही म्हणलं ते 50% फरक जाणवतोय। आणि फुलगळीमध्ये 100% तुम्हाला? नाही, फुलगळ तर कुठं नाहीच। तुम्ही कुठेही, आता एवढे आम्ही 8-10 जण आहे, त्यांनी कुठेही बघावं आणि फुल कुठं गळले दाखवावं, म्हणजे नाहीच, शक्यतो नाही, मला तर कुठं दिसलं नाही।
आता सध्या 40 टेम्परेचर असून फुलकळ झाली नाही. आणि ट्रेस कसलाच जाणवत नाही नाही ट्रेस नाही, टेम्परेचर मध्ये सुद्धा ट्रेस रोगाला बळी नाही कसलंच. आणि सगळी एक समान वाढ आहे. हो. एक समान वाढ. तर झाडाला साधारण किती सेटिंग आहे आता? सेटिंग साधारण 25च्या आसपास तर आहे एक महिन्यात. तुम्ही प्रत्येक वर्षी साधारण कितीपर्यंत ॲव्हरेज काढता एकरी? नाही, दरवर्षी आम्ही 40 दिवसात सेटिंग वगैरे मिळतं आम्हाला, पण ह्याच्यापेक्षा कमी प्रमाणात. आणि दरवर्षी म्हणजे 50 टनापर्यंत. आता आपल्याला काय अपेक्षा किती टनापर्यंत निघाला असं वाटतंय? नाही, टार्गेट आता सध्या जर प्लॉट बघितला तर असं वाटतं की कमीत कमी 70-75 टन वांग निघायलाच पाहिजे. आणि कलरचा एक मगाशी आपला विषय झाला. नाही, कलर तर एक नंबर. आता जे काही फळ सेटिंग झाली आपण मगाशी फोटो तुम्हाला दाखवल, तर त्याच्यामध्ये मागच्या वर्षी तुम्हाला त्या साईजला कलर येत होता का आणि आता कसा आला कलर? नाही, कलर एकदम खास आहे. कलर म्हणजे कलर मध्ये ह्या टेम्परेचरला हा कलर शक्यता येत नाही, परंतु या वर्षी आलाय आम्हाला हे प्रॉडक्ट वापरल्यामुळे बऱ्यापैकी कलर चांगला आलाय. आणि तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना काय मेसेज देऊ शकता? नाही, शेतकऱ्यांना सध्या तर मी जे चांगलं आहे ते चांगलंच म्हणणार, आणि मला चांगला रिझल्ट आलाय मी सगळ्यांना सांगतो. साधारण दर किती आहे आता मार्केटमध्ये वांग्याला? 20 रुपये दर आहे, पण दरवर्षीच आमचं 20 असेल तर 22 विकतंय. यावर्षी आता म्हणजे तुमचं वापरलंय 22चं 24 झालं तर चांगली गोष्ट आहे. आपल्याला या शेतीमधून किती उत्पन्न निघेल अशी अपेक्षा आहे? 10 लाख रुपये मिळायलाच पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. बघूया काय होतं. साधारण आतापर्यंत किती खर्च झालाय आपला? साधारण आतापर्यंत 25,000च्या आसपास खर्च झालाय. म्हणजे कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न आपल्याला वांग्यामधून भेटत आहे. काय आपल्या रोगाला कुठले काय समस्या काय? रोग आहे दरवर्षीच्या तुलनेत. दरवर्षी म्हणजे गेल्या वर्षी माझी 2700 रोपं होती, त्यामधून 1000 रोपं मरीनं गेली होती मर रोगानं. पण यावर्षी मी सुरुवातीपासून सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्यामुळं यावर्षी फक्त आतापर्यंत 8 ते 10 रोपं मला सापडलेत. बरं, काय केलं आपण बदल गेल्या वर्षीपेक्षा आता? फायटोसिन घेतले, नंतर हायड्रोजन पेरॉक्साईड आणि कोबाल्ट सल्फेटचा वापर केला. नंतर आपण हे ब्ल्यू कॉपर स्टेप्टो हमला एक ड्रिंचिंग घेतली. व्हायरससाठी काय केलं आपण? व्हायरससाठी काही केलं नाही. हे व्हायरसला म्हणजे काय घेतलंच नाही आतापर्यंत आम्हाला. ते घ्यायचं थ्रिप्स, पांढरी माशी, हे सगळं ह्या वेदांच्या ह्याच्यामुळं पान राड झालं आणि पानात ताकद असल्यामुळं त्याला ते रसशोषक किडींचा प्रादुर्भाव एवढा मोठ्या प्रमाणात आलाच नाही. कीटकनाशक घेतोय हा एवढा विषय फक्त. तिथे तुमची कीटकनाशकाचा खर्च वाचला? वाचणार की आता ऑटोमॅटिक. आता ही तर सुरुवात आहे, पुढं पुढं काय कशी कंडिशन आहे.